आत्मनमस्ते, मी मास्टर पूजा। आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आपण सर्व व्हिडिओ खूप छान बघत आहात। माझे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला आवडत आहेत आणि त्यासाठी सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद। असंच आपण माझ्या प्रत्येक व्हिडिओला प्रेम देत राहा आणि नक्की साई पूजांशी आपण जोडत राहा, मला नक्की आवडेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साधनेबद्दल चर्चा करणार आहोत की अध्यात्माची पहिली सुरुवात म्हणजे अशी कुठली साधना आपण केली पाहिजे ज्या साधनेमुळे आपल्याला आध्यात्मिक उन्नती आपली होत राहील, आपल्याला अध्यात्मामध्ये पुढे जाण्यासाठी मदत होईल। तर बऱ्याच वेळेला आपण काय करतो, आपण इथे तिथे वाचून किंवा कोणी सांगितलेलं आहे म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साधना करण्याचा प्रयत्न करतो। कोणी सांगितलं की या देवतेचा जप करा, त्या देवतेचा जप करा किंवा ही साधना करा, त्याने तुमची उन्नती होईल, असा विचार आपण करतो आणि त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साधना करत राहतो। पण सगळ्यात महत्त्वाचं असतं की प्रत्येक साधना ही प्रत्येकासाठी नसते। जशी आपली फिजिकल बॉडी आहे, आपलं शरीर आहे, स्थूल शरीर, त्याचप्रमाणे आपलं ऊर्जा शरीरही आहे ज्याला आपण ऑरा म्हणतो। त्याचप्रमाणे आपली चक्र सिस्टीमही आहे ज्याला एनर्जी सेंटर्स असं बोललं जातं। आणि त्यामुळे याचा सगळा परिणाम आपल्या व्हायब्रेशनवर, आपल्या फ्रिक्वेन्सीवर होत असतो। आपले व्हायब्रेशन, आपली फ्रिक्वेन्सी ज्या जप आणि साधनेला मॅच होईल ती साधना आपल्याला फळत असते। उदाहरणार्थ मी सांगेन की कोणी म्हणालं की आम्हाला देवी साधना करायची आहे, आम्हाला दुर्गा मातेची साधना करायची आहे, आम्हाला महादेवांची साधना करायची आहे, पण त्या साधनेची जी फ्रिक्वेन्सी आहे, जे व्हायब्रेशन्स आहेत ते तुमच्या ऑराला मॅच होत आहेत का? तुमची जन्मतारीख, तुमचं नाव, तुमचं शरीर, तुमचं मन, तुमचा आत्मा, या सगळ्यांची मिळून एक फ्रिक्वेन्सी तयार झालेली असते आणि या फ्रिक्वेन्सीला जेव्हा त्या साधनेची फ्रिक्वेन्सी मॅच होते तेव्हा ती साधना आपल्याला उत्तम फळ द्यायला सुरू करते। तर आपल्याला याबद्दल खूप अज्ञान असतं की आपण नेमकी कुठली साधना सुरू केली पाहिजे आणि आपण सतत वेगवेगळ्या प्रकारच्या साधना करत असतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की त्या साधनेचं फळ जे समोरच्या व्यक्तीला मिळालेलं आहे ते फळ आपल्याला नाही मिळाले असं आपण बघतो। मग आपल्याला वाटतं की असं का झालं, माझ्या बाबतीत असं का झालं, मग आपण आपल्या भाग्याला दोष देत असतो। तर असं न करता आज मी आपल्याला हे सांगणार आहे की आपण कुठल्या प्रकारची साधना केली पाहिजे आणि त्याची सुरुवात कुठून केली पाहिजे। कारण आज आपण अनेक लोक हा व्हिडिओ बघणार आहात, प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी आणि प्रत्येकाचे व्हायब्रेशन काय असेल हे मला माहिती नाहीये, पण तुम्ही तुमच्या व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सीला एका उच्च लेवलवर घेऊन जाण्यासाठी एक्झॅक्टली तुम्ही सुरुवात कुठून केली पाहिजे हे मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे। पहिल्यांदा मी आपल्याला आपल्या थोडंसं सोल इव्हॉल्युशन बद्दल सांगेन। जसं आपण अनेक पास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, तरी सुद्धा आपला जन्म कुठून झाला आहे आणि आपण कशी प्रगती करत असतो याबद्दल मी थोडंसं या व्हिडिओत आधी आपल्याला सांगणार आहे। जेव्हा आपण पृथ्वीवर सोल म्हणून जन्म घेतला तेव्हा पहिल्यांदा आपण क्रिस्टल फॉर्म मध्ये होतो। त्यानंतर अनेक वर्ष क्रिस्टल फॉर्म मध्ये, खडक फॉर्म मध्ये राहून त्यानंतर पुढे पुढे आपण प्लांट फॉर्म मध्ये आलो, म्हणजे आपण झाडं, रोपं, जी अनेक प्रकारची वृक्ष आहेत त्या योनीमधून आलो। त्यानंतर आपण प्राण्यांच्या योनीमध्ये आलो आणि प्राण्यांच्या योनीमध्ये सुद्धा जितके जितके प्राणी आहेत त्या प्रत्येक किडा, मुंगी, सगळ्या प्राणीमधना ते जंगली जनावरांपर्यंत आपण फिरून आलेलो आहोत आणि त्यानंतर आपण मनुष्य जन्मामध्ये आलो। तर मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतरही आपण वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेण्यासाठी प्रत्येक जन्म घेत राहतो आणि जसं आपण प्रत्येक जन्म घेत आलो आहोत आपण एक कर्मांचा पारडा तयार केलेला आहे। तर बऱ्याच व्यक्तींना आपण बघतो की काही लोक खूप सुखी आहेत आणि काही लोक खूप दुःखामध्ये आहेत। असं का? तर याला त्यांचं पास्ट लाईफचं कर्म आहे, ज्याला आपण मराठीमध्ये संचित कर्म असं म्हणतो। तर हे कर्म घेऊन प्रत्येक व्यक्तीचा जन्म झालेला आहे आणि हे कर्म त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, त्याच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये, त्याच्या प्रत्येक सेलच्या मेमरीमध्ये, डीएनएच्या मेमरीमध्ये स्टोअर आहे आणि म्हणून तो रोजच्या दिवसामध्ये, रोजच्या दैनंदिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव बघत असतो जीवनामध्ये। की प्रत्येक दिवस आपल्याला सारखा जातो का? नाही, प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी वेगवेगळ्या घडामोडी आपल्या जीवनामध्ये होत असतात आणि
कारण जसं जसं कर्म आपल्या आतमधनं बाहेर पडत आहे तसं तसं आपलं रोजचं जीवन आपण जगत आहोत. कधी कधी आपला दिवस खूप छान असतो, कधी कधी दिवस नैराश्यामध्ये असतो, कधी कधी खूपच वाईट दिवस आपला जातो. तर असं का? रोजच्या दिवशी जे जे कर्म आपल्यामधनं वाहत आहे, आपल्या डीएनए मधनं फ्लो होत आहे ती मेमरी, तसं तसं आपल्या बरोबर घडत आहे. आणि याच बरोबर या कर्मांना घेऊन आपण जे शरीर निवडलेलं आहे, कारण आत्मा स्वतःचं शरीर निवडतो की माझं शरीर कसं असेल, माझ्या कर्माप्रमाणे माझं शरीर कसं दिसेल, माझं रूप कसं असेल, माझा रंग कसा असेल, माझ्या शरीराची उंची किती असेल, ते हेल्दी असेल का नसेल, हे सगळं आणि सगळं एक आत्मा स्वतःसाठी निवडून ठेवतो जन्माला येण्याच्या आधी. त्यानुसार आपले हे फिजिकल बॉडी बनलेली आहे आणि फिजिकल बॉडी नुसारच आपला ऑरा सुद्धा बनलेला आहे. ऑरानुसार आपली चक्र आहेत, ज्याला आपण एनर्जी सेंटर्स म्हणतो. कारण जीवनामध्ये आपल्याला जगण्यासाठी ज्या ज्या गरजा आहेत, या सगळ्या गरजा आपल्या या चक्रामध्ये आहेत. जसं आपण पृथ्वीवर जन्म घेतल्यावर आपल्याला समजलं पाहिजे की सस्टेन कसं व्हायचंय, म्हणजे या जीवनामध्ये संपूर्ण आयुष्य जगायचे कसे, संकटांवर कशी मात करायची, घासे की आपल्यामध्ये असलेलं भय आहे हे कसं काढायचंय, जीवनामध्ये स्थिरपणा कसा आणायचाय, हे सगळं आपल्याला आपलं मूलाधार चक्र, जे आपलं फाउंडेशन आहे, आपलं प्रमुख चक्र आहे, हे चक्र दाखवत असतं. आपलं समाजाशी नातं, आपले इमोशन्स, आपल्या भावना, हे आहे हे स्वाधिष्ठान चक्र आहे. त्यानंतर आपल्याला लागणारी सुख, संपत्ती, पैसा, विवाह, संतती, हे सगळं काही आहे हे आपलं मणिपूर चक्र आहे. आपल्या ज्या भावना आहेत, आपलं प्रेम, आपल्या आतमधले काही इमोशन्स आहेत, हे सर्व काही आपलं हार्ट चक्र दाखवतं, जे छातीच्या मध्यभागी आहे, ज्याला मराठीत अनाहत चक्र असे म्हटलं जातं. त्यानंतर आहे थ्रोट चक्र, जे इथे गळ्याच्या मध्यभागी असतं, ज्याला मराठीत विशुद्धी चक्र असे म्हटले जाते. आणि हे विशुद्धी चक्र जे आहे हे आपल्या वाणीचं कारक आहे. आपण वाणीने कसे बोलत आहोत, आपली वाणी गोड आहे की आपली वाणी कडू आहे, आपली वाणी सत्य बोलणारी आहे की असत्य सतत बोलणारी आहे, हे सगळं काही विशुद्धी चक्र ठरवत असतं. त्यानंतर आहे आपलं आज्ञा चक्र. आपलं आज्ञा चक्र जे आहे हे चक्राला आपण मास्टर चक्र असे म्हणतो आणि या चक्रामध्ये सर्व रहस्य लपलेलं आहे. या ब्रह्मांडाची ऊर्जा काय असते हे आपल्याला या चक्राद्वारेच समजू शकतं. या फिजिकल जगाच्या बाहेर बघण्याची जी दृष्टी आहे, ज्याला दिव्य दृष्टी म्हटली जाते, ही दृष्टी सुद्धा आपल्याला या चक्राद्वारेच मिळते. तर त्यामुळे हे चक्र अत्यंत महत्वाचं मानलं जातं. आणि या चक्रामध्ये आपले विचार असतात. आपल्या मनात आपण जे काही विचार करतो, नकारात्मक, सकारात्मक, हे सगळे काही विचार या चक्राद्वारेच केले जातात. त्यानंतर चक्र आहे सहस्त्रार चक्र, जे इथे डोक्याच्या मध्यभागी असतं. आणि या चक्रामध्ये परमेश्वराशी जो व्यक्ती कनेक्ट होतो तो या चक्राद्वारे होतो. ज्याला या संसाराबद्दल काहीही भान नसतं, तो व्यक्ती या चक्राद्वारे परमात्म्याशी कनेक्ट होतो, कारण तो त्यामध्ये पूर्णपणे विलीन झालेला असतो. तर ही आहेत आपली सप्तचक्र. आणि ही जी सप्तचक्र आहेत याला आपण एनर्जी सेंटर्स असे म्हणतो, कारण जीवनामध्ये जगण्यासाठी जे काही आपल्याला लागत आहे ते सगळं आपल्याला या चक्राद्वारे, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या प्रत्येक चक्राशी कनेक्ट आहेत. तसंच आपला जन्म पंचतत्वांपासून झालेला आहे आणि ही पंचतत्वच आपल्या या भौतिक शरीराशी पूर्णपणे कनेक्ट आहेत. त्यामुळे आपल्या या चक्रांमध्ये सुद्धा पंचतत्व कनेक्ट आहेत. एक जरी तत्व यामधील असंतुलित झालं तरी देखील आपल्याला या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स यायला सुरू होतात. मी ते उदाहरण देईन. जर तुमचं मूलाधार चक्र असंतुलित झालं, इम्बॅलन्स झालं, तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ लागतात. आपल्याला जीवनामध्ये जगण्याची उम्मीद राहत नाही. आपल्याला वाटतं आपलं लाईफ जे आहे हे खूप अस्थिर आहे, आपण कसं जगायचं, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फिअर्स आपल्यामध्ये येऊ लागतात, कारण त्याला कारणीभूत असतं आपलं मूलाधार चक्र. अशाच प्रकारे आपलं वैवाहिक जीवन, आपली संतती, आपलं एज्युकेशन, आपले धन, हे सगळं काही आपल्या या 7 चक्रांशीच जोडलेलं आहे. तर
जर एखादा व्यक्ती त्याच्या कर्मांचं खूप जड पारडं या लाईफ मध्ये घेऊन आलेला आहे, त्याला ते क्लिअर करायचं आहे. हे जे कार्मिक, ज्याला आपण कार्मिक इम्प्रिंट म्हणतो, हे जे कर्मांचं पारडं आहे हे आपल्या आतमध्येच आहे. हे कुठे वरती असं जमा झालेलं नाही, कुठे असं ठेवलेलं नाहीये. हे सगळं कर्मांचं पारडं आपल्या या शरीरामध्येच आहे. जसं मी मघाशी म्हणाले की आपलं सबकॉन्शियस माइंड, आपलं अनकॉन्शियस माइंड, आपला DNA, आपले सेल्स, या सगळ्यामध्ये या कार्मिक मेमरी वाहत असतात. आणि त्याचप्रमाणे आपली फ्रिक्वेन्सी असते, आपले व्हायब्रेशन असतात. ज्याप्रमाणे आपण एखाद्या आनंदी व्यक्तीला बघितलं की जो नेहमी सतत आनंदी असतो, उत्साही असतो, त्याला बघितल्यावर आपल्याला कसं फील होतं. आणि आपण जर अशा एका व्यक्तीला बघितलं जो सतत नैराश असतो, तणावाखाली असतो, सतत डिप्रेस झालेला असतो, त्याच्या चेहऱ्यावर कधी आनंद हसून असतं, तर आपल्याला कसं फील होईल. नक्कीच आपण आनंदी आणि उत्साही व्यक्तीच्या सान्निध्यात राहणं जास्त निवडू. आणि निराश व्यक्तीच्या सान्निध्यात राहायला आपल्याला नक्कीच आवडणार नाही, कारण तशाच प्रकारचे व्हायब्रेशन्स आपल्याला फील होणार त्याच्या सान्निध्यात राहिल्यावर. तसंच आपले जे फ्रिक्वेन्सी आहे, आपली जे व्हायब्रेशन आहे, हे जर खूप लो असतील, हे जर खूप वीक असतील आणि आपण उच्च प्रतीच्या साधना करायला गेलो तर त्या साधना केल्यावर आपल्याला उलट त्रास व्हायला लागतो. म्हणून असं सांगितलं जातं की कुठलीही साधना करण्याच्या आधी तुमच्या आयुष्यात एक गुरु असला पाहिजे, कारण गुरु तुम्हाला ते तुमच्या फ्रिक्वेन्सी प्रमाणे किंवा तुमच्या व्हायब्रेशन प्रमाणे गुरु तुम्हाला दीक्षा देतो, गुरु तुम्हाला मंत्र देतो. आणि हा गुरु मंत्र असं म्हटलं जातं की कधी कोणाला सांगू नये. तो यासाठी सांगितला जातो की त्यामुळे तुमचे व्हायब्रेशन जे आहेत, तुमची फ्रिक्वेन्सी जी आहे, ही कुठेही डिस्कनेक्ट होऊ नये त्या मंत्राच्या ऊर्जेपासून. त्यामुळे असं सांगितलं जातं. तर आता आपण साधना नक्की कुठली केली पाहिजे, तर सगळ्यात आधी कुठलीही दैवी साधना सुरू करण्याआधी आपल्याला स्वतःवर काम करायचंय. स्वतःवर काम करायचंय म्हणजे पहिल्यांदा आपल्या आतमध्ये जी खरी एनर्जी सेंटर्स आहेत, कारण हे एनर्जी सेंटर म्हणजे चक्र, तर यांचं काम काय आहे. तुम्ही कुठलीही साधना करता तेव्हा त्या साधनेची जी एनर्जी आहे ही सूक्ष्म रूपामध्ये तुमच्या आत प्रवेश करते आणि तुमच्या एक एक चक्रांमध्ये ती खोलवर जात असते, तुमच्या ऑरामध्ये ती खोलवर जात असते आणि हळूहळू तुमचा ऑरा डेव्हलप होत असतो. पण तुमच्या ऑराची आणि चक्राची फ्रिक्वेन्सी जर लो असेल आणि तुम्ही उच्च प्रतीच्या साधना करत असाल तर ती एनर्जी तुमच्या शरीरात एकतर अजिबात येत नाही, ती कुठेतरी अडकते. आणि जरी ती आली तरीही आपल्याला असं वाटतं की आपल्याला विकनेस आलाय, आपल्याला अंगामध्ये त्राण नाहीये, आपण खूप ड्रेन होतोय, ही साधना सुरू केल्यापासून आपल्याला त्रास होतोय असं आपल्याला वाटू लागतं. तर त्यामुळे सगळ्यात आधी आपण आपल्या ऑराला आणि आपल्या एनर्जीच्या फ्रिक्वेन्सीला चेंज करायचं आहे, कारण अध्यात्माची पहिली सुरुवात ही स्वतःपासून होत असते. अध्यात्म म्हणजे देवाला प्रसन्न करणं नसतं, तर अध्यात्म म्हणजे स्वतःवर काम करणं असतं. जेव्हा आपण आपल्या एनर्जीला एका हायर फ्रिक्वेन्सीवर नेऊन ठेवतो तेव्हा आपल्याला त्याचा एक परफेक्ट रिझल्ट दिसू लागतो. तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपल्या चक्र सिस्टीम आणि आपल्या ऑराला आपल्याला स्ट्रॉंग करायचे. तर ऑराला कसं स्ट्रॉंग केलं पाहिजे, तर त्यासाठी ऑराच्या काही क्लिन्झिंग प्रोसेस आहेत, या आपण रोजच्या आयुष्यामध्ये केल्या पाहिजे. जसं पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ करणं, पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करणं, पाण्यामध्ये थोडीशी चिमूट 1 ते 2 चिमूटभर मिठाबरोबर दालचिनीची पावडर टाकून आंघोळ करणं. त्यामुळे काय होतं, तुमचा ऑरा पहिल्यांदा क्लीन होतो. आंघोळ झाल्यानंतर तुम्ही सेज, जे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं, किंवा जर तुम्हाला सेज नसेल तर तुम्ही साधारण 2 अगरबत्त्या घेऊन स्वतःच्या ऑरावरना अशा गोल गोल तुम्ही फिरवून 7 वेळा अशा प्रकारे फिरवून तुम्ही तुमच्या ऑराचं रोज क्लिन्झिंग करू शकता. काहीच नाही तर नुसता साधा कापूर जरी तुम्ही घेतला आणि नजर काढतो त्याप्रमाणे स्वतःवरना 7 वेळा फिरवला आणि जाळून टाकला तरीही तुमचा ऑरा स्वच्छ होण्यास हेल्प होते. हे झालं ऑरा क्लिन्झिंग, जे तुम्हाला रोजच्या रोज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या चक्रांवरती काम करायचंय. तर ही जी चक्र आहेत यांना एक बीज मंत्र, म्हणजे चक्राच्या जे सीड असतात, जे बीज असतं, त्या बीजांचा एक मंत्र आहे ज्या मंत्राची फ्रिक्वेन्सी त्या चक्राला ॲक्टिव्ह करायला हेल्प करते.
त्या चक्रांना बॅलन्स करायला हेल्प करते. तर तुमचं मूलाधार चक्र आहे, याचा बीज मंत्र आहे लम. लम. तर तुम्ही रोज 10 ते 15 मिनटं लम मंत्राचा चॅन्ट केला तर तुम्हाला हळूहळू तुमच्या मूलाधार चक्रामध्ये बदल दिसतील. यामध्ये एकच अशी अट आहे, जेव्हा तुम्ही हा मंत्र बोलायला सुरू कराल तेव्हा तुम्हाला तुमचं जे फेस आहे, तुमचा चेहरा आहे, हा दक्षिण दिशेला जाईल अशा पद्धतीने लाल रंगाच्या आसनावर बसायचं आहे. शक्यतो तुम्ही जमिनीवर बसलात तर तुम्हाला जास्त हेल्प होईल, कारण मूलाधार चक्र हे पृथ्वी तत्व आहे आणि आपण जमिनीवर बसून जर हे केलं तर त्याचा उत्तम रिझल्ट आपल्याला दिसतो. आता ज्यांना गुडघ्यांचे त्रास आहेत, पायांची दुखणी आहेत, बॅक पेन आहे, जे जमिनीवर नाही बसू शकत आहेत, त्यांनी खुर्चीवर बसा आणि तळपाय जमिनीवर टच करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे सुद्धा आपण पृथ्वी तत्वाशी कनेक्ट राहाल. आणि त्यानंतर आपण 10 ते 15 मिनटं लम मंत्राचा चॅन्ट करायचा आहे. तर ज्याप्रमाणे आपण ओम बोलतो त्याचप्रमाणे आपल्याला लम बोलायचं आहे. जसं आपल्या या चॅनलवरती ही साधना ऑलरेडी दिलेली आहे, पण आज मी अजून एका वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला हे देत आहे. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला पूर्णपणे 20 मिनिटाचं एक मेडिटेशन दिलेलं आहे, जे न्यू कमर्स आहेत ज्यांनी आजच या चॅनलला भेट दिली आहे ते बघू शकतात. तुम्ही तेही मेडिटेशन रोज करू शकता. पण आपल्याला चक्रांची स्पेशल साधना करायची असेल तर आपण याच स्वरूपामध्ये करायचे, जशा पद्धतीने मी आज आपल्याला सांगत आहे. आणि मूलाधार चक्र जे आहे याचा वार आहे मंगळवार, त्यामुळे तुम्ही मंगळवारी मूलाधार चक्राची साधना करायची आहे. 15 ते 20 मिनटं तुम्ही जर जास्तीत जास्त वेळ दिला, कमीत कमी 15 ते 20 मिनटं देऊ शकता, त्यापेक्षा जास्तीत जास्त तुम्ही जर वेळ दिला तरीही ते उत्तम होईल. तर कुठल्याही वेळेमध्ये आपण बसू शकता, पण शक्यतो आपण दिवसा ही साधना करा, कारण जर आपण रात्री हा मंत्र म्हणालात तर मूलाधार चक्र ॲक्टिव्ह होतं आणि त्यामुळे आपल्याला शांत झोप लागत नाही. त्यामुळे दिवसा किंवा सकाळी लवकर आपण जर केलं तर आपल्याला फील होईल की दिवसभरामध्ये आपल्याला खूप छान एनर्जेटिक असं वाटत आहे. तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, मी पुन्हा एकदा सांगते. दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे, खाली लाल रंगाचं आसन घ्यायचं आहे, शांतपणे बसायचं आहे, सुखासनात बसायचं आहे, काही पद्मासन वगैरे घालण्याची गरज नाही आहे. आणि त्यानंतर तुम्ही 15 ते 20 मिनटं लम मंत्राचा चॅन्ट करायचा आहे. यानंतर जर आपल्याला वम मंत्राचा मंत्र म्हणायचा असेल तर आपण शनिवार निवडू शकता. शनिवारी आपण वम मंत्राचा चॅन्ट करायचा आहे. यासाठी सुद्धा आपण जी दिशा घेणार आहोत ही पश्चिम दिशा घ्यायची आहे. आपलं फेस पश्चिमेला करायचं आहे. खाली तुम्ही ऑरेंज किंवा लाल रंगाचं आसन चालेल. लाल रंगाचं आसन हे सगळ्यांसाठी उत्तम आहे. लाल रंगाच्या आसनावरच आपण सगळ्या मंत्रांचा जप करण्यासाठी बसू शकता, कारण ते मूलाधार चक्राशी कनेक्ट आहे त्यामुळे. तर पश्चिम दिशेला तोंड करून आपण वम मंत्राचा चॅन्ट करायचा आहे. यामुळे आपलं स्वाधिष्ठान चक्र जे आहे हे जास्तीत जास्त बॅलन्स व्हायला आपल्याला हेल्प करेल. आणि त्यानंतर या मंत्राचा चॅन्ट करताना आपल्याला एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन बसायचं आहे. तुम्ही 15 ते 20 मिनटं चॅन्ट करून झाल्यानंतर हे पाणी प्यायचं आहे. स्वाधिष्ठान चक्र जे आहे हे वॉटर एलिमेंट आहे, हे जलतत्व दर्शवतं. त्यामुळे एक प्रकारे आपण या चक्राला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत आहोत अशा प्रकारे. त्यानंतर आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्राचा मंत्र म्हणताना आपल्याला आपल्या घरामधील ईशान्य दिशा जी आहे, ईशान्य दिशेला फेस करून बसायचं आहे. यासाठी आपण जर आपल्याकडे लाल रंगाचं आसन असेल तर उत्तम आहे, पण आपल्याकडे जर एक्स्ट्रा पिवळ्या रंगाचं आसन असेल तर शक्यतो आपण या बीज मंत्राचा उपयोग करताना आपण पिवळ्या रंगाच्या आसनावर बसलात तर अति उत्तम होईल. तर आपण लाल किंवा पिवळ्या रंगाच्या आसनावर बसायचं आहे. तुमच्या वास्तूमध्ये असलेल्या ईशान्य दिशेकडे फेस करायचं आहे आणि त्यानंतर आपण रम मंत्राचा चॅन्ट करायचा आहे. हे प्रत्येक चॅन्ट आपण 15 ते 20 मिनिटं करू शकता, त्यापेक्षाही अधिक आपल्याला वाटलं तर आपण करू शकता. यानंतर चक्र आहे अनाहत चक्र.
जे आपलं ज्याला इंग्लिशमध्ये हार्ट चक्रही म्हटलं जातं. आणि हे चक्र खूप महत्वाचं आहे. जे व्यक्ती निराश असतात, जे दुःखामध्ये असतात, त्यांचं हार्ट चक्र आहे हे खूप कमकुवत झालेलं असतं आणि हे बॅलन्स तर अजिबात नसतं. त्यामुळे सतत त्यांना काही बोललं तरी राग येणार किंवा काही बोललं तरी त्यांच्या मनाला लागणार, काही बोललं तरी त्यांना रडू येणार. अशा प्रकारे सतत ते व्यक्ती दुःखी असतात. अशा प्रकारे हे चक्र त्यांचं खूप जास्त प्रमाणात असंतुलित झालेलं असतं. आणि जे व्यक्ती तुम्हाला नेहमी उत्साही, आनंदी दिसतात, कुठल्याही वाईट परिस्थितीमध्येही त्यांच्या चेहऱ्यावर सतत हसू असतं, यांचं हार्ट चक्र जे आहे हे खूप छान स्वरूपामध्ये बॅलन्सही असतं किंवा एनहान्स झालेलं असतं. त्यामुळे या व्यक्तींमधनं कारुण्यही खूप बाहेर पडत असतं. प्रेमळ असतात ह्या व्यक्ती, दयाळूपणा असतो. इतरांसाठीही त्यांच्या मनामध्ये प्रेम भावना असतात, दयाळू वृत्ती असते. तर जर ह्या भावना आपल्या आतमध्ये कुठेतरी कमी असतील तर नक्की समजा की आपल्या अनाहत चक्रामध्ये प्रॉब्लेम्स होत आहेत. तर त्यामुळे आताच आपण या अनाहत चक्राला बॅलन्स करायला सुरू करा, कारण हे चक्र मध्य चक्र आहे आणि हे चक्र सुद्धा खूप इम्पॉर्टंट असं चक्र आहे जे बॅलन्स राहणं गरजेचं आहे. बीज मंत्र म्हणण्यासाठी आपण उत्तर दिशेला फेस करून बसायचं आहे आणि याचा बीज मंत्र आहे यम. यम हा बीज मंत्र आहे. तर हा मंत्रही आपण 15 ते 20 मिनिटं चॅन्ट करू शकता. आणि जेव्हाही आपण 15 ते 20 मिनिटं या मंत्राचा चॅन्ट कराल, हा चॅन्ट केल्यानंतर आपण माफीची प्रार्थना नक्की मागा. फॉरगिव्हनेसची प्रेयर नक्की करा. प्रत्येकालाच माफीची प्रार्थना माहिती आहे. आपल्या शब्दातही आपण माफी मागा. माफी मागताना आपल्या आयुष्यात जे व्यक्ती आहे, ज्यांना आपण दुखावलं आहे, ज्यांनी आपल्याला दुखावलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या कटू आठवणी आपल्या मनामध्ये आहे, डोळे बंद करून त्या सगळ्या व्यक्तींना डोळ्यासमोर आठवा आणि त्यांची माफी मागा की कुठल्या जन्मात तसेच या जन्माच्या या क्षणापर्यंत मी आपल्यावर कुठल्याही प्रकारचे अन्याय केले असतील, आपल्याला दुःख यातना दिल्या असतील, तर या प्रत्येक दुःख आणि यातनेसाठी, या नकारात्मक कर्मांसाठी मी आपली माफी मागत आहे. असं नमस्कार करून तुम्ही मनापासून 5 मिनिटं त्यांची माफी मागा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक्यू. ही 4 वाक्यही आपण 11 ते 21 वेळा बोलू शकता. त्यासाठी हे केल्यानंतर तुम्ही स्वतः बघाल तुम्हाला किती छान वाटत आहे. कारण जेव्हा आपण इतरांची माफी मागतो, समोरचा व्यक्ती हील होत नाही, त्यातून आपण हील होत असतो. आपल्या आतमधनं सगळी नकारात्मकता बाहेर पडत असते आणि त्यामुळे आपल्याला खूप छान वाटतं. आपल्या आतमध्ये सेल्स जे आहेत ते सुद्धा आनंदी होत असतात आपल्या चांगल्या विचार करण्यामुळे. नक्की करून बघा आपण हे. त्यानंतर आहे आपलं विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र जे वाणीचं कारक आहे, आज्ञा चक्र जे आपल्या मनाचं कारक आहे, सहस्त्र चक्र जे परमात्म्याशी कनेक्ट होण्याचं कारक आहे आणि आपल्या आत्मविश्वासाचं कारक आहे. तर त्यामुळे हे 3 चक्र आहेत, हे अध्यात्मामध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करत आहेत आणि यांची फ्रिक्वेन्सी सुद्धा आपल्यासाठी तितकीच काम करत असते. ज्या व्यक्तीची वाणी स्ट्रॉंग असते, ज्याच्या वाणीमध्ये एक पॉवर असते, त्याच्या शब्दालाही तितका रिस्पेक्ट असतो. त्याच्या एका शब्दामध्ये समोरचे 100 व्यक्ती ती आज्ञा फॉलो करतात, हजारो व्यक्ती ती आज्ञा फॉलो करतात. त्यामुळे आपली वाणी सुद्धा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असते आपल्या लाईफमध्ये. आणि नुसतंच बीज मंत्र म्हणून उपयोग नाहीये, तर या साधनेबरोबर आपल्याला आपल्या आयुष्यात सतत प्रत्येक पावलावर आपण सकारात्मक कर्म कसं करू शकतो, आपण इतरांना दान धर्म कसं करू शकतो. दान हे फक्त पैशांच्याच फॉर्म मध्ये नाही, तर आपण पैसे देऊ शकत नसू तर सेवेच्या फॉर्म मध्ये सुद्धा दान करू शकतो. तर चांगल्या विचारांमध्ये सुद्धा इतरांसाठी चांगला विचार करून सुद्धा एक प्रकारे आपण त्यांच्या सुखासाठी प्रार्थना करत आहोत. ही एक प्रकारचा चांगला सेवाभावच आहे. तर विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रार चक्र यांच्या बीज मंत्रांचा आपल्याला जो चॅन्ट करायचा आहे, यासाठी आपण पूर्व दिशेला फेस करून बसायचं आहे आणि त्यानंतर आपण चॅन्ट करायचं आहे. तर विशुद्धी चक्र जे आहे याचा चॅन्ट आहे हम. हम. तर आपण हमचा चॅन्ट करायचा आहे 15 ते 20 मिनिटं. जेव्हा आपण आज्ञा चक्राचा चॅन्ट कराल, आज्ञा चक्राचा बीज मंत्र आहे ओम आणि सहस्त्रार चक्राचा बीज मंत्र आहे आऊम. आऊम असं आहे, आ उ म, आऊम. तर अशा प्रकारे आपण हे बीज मंत्रांचे चॅन्ट करा आणि जसं मी सांगितलं आहे तशा काही आपल्या
जीवनामध्ये स्वतः परिवर्तन करायला सुरू करा. यामुळे काय होतं, आचार विचार व्यवहार यांना जर आपण परफेक्ट ठेवलं आणि त्याबरोबर आपण चक्र साधना रोजच्या जीवनामध्ये सुरू केली, तर तुम्ही करून बघा, 90 दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले बदल तुम्हाला दिसतील. नाहीतर आज आपण चक्र साधना करत आहोत आणि दुसऱ्या क्षणी आपण कोणाला तरी दुखवत आहोत किंवा काहीतरी अपशब्द बोलत आहोत किंवा त्या व्यक्तीबद्दल वाईट विचार करत आहोत. तर असं न करता, जर आपल्याला स्वतःला बदलायचं आहे, आपली प्रगती करायची आहे, आपल्याला इव्हॉल्व्ह व्हायचं आहे, आपल्याला आत्म्याची प्रगती करायची आहे, तर आपल्याला हे रूल्स फॉलो करावे लागतातच. हे नियमच असतात साधनेचे. तर त्यामुळे आपण रोज चक्र साधना सुरू करा. मी पुन्हा एकदा आपल्याला वार सांगते की कुठल्या वारी आपल्याला काय करायचं आहे. तर मंगळवारी आपल्याला मूलाधार चक्राची साधना करायची, बीजमंत्र म्हणायचं आहे. शनिवारी आपल्याला स्वाधिष्ठान चक्राचा बीजमंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर आहे मणिपूर चक्र. गुरुवारी आपल्याला मणिपूर चक्राचा बीजमंत्र म्हणायचा आहे. शुक्रवारी आपल्याला अनाहत चक्राचा बीजमंत्र म्हणायचा आहे. बुधवारी आपल्याला विशुद्धी चक्राचा बीजमंत्र म्हणायचा आहे. सोमवारी आपल्याला आज्ञा चक्राचा बीजमंत्र म्हणायचा आहे आणि रविवारी आपल्याला सहस्त्रार चक्राचा बीजमंत्र म्हणायचा आहे. असे 7 चक्र आणि 7 वार दिलेले आहेत आपल्याला आणि अशा प्रकारेच आपण ही साधना नक्की करून बघा. याचे आपल्याला खरोखर आपल्या जीवनामध्ये खूप चांगले परिणाम दिसू लागतील. तर अशी ही 90 दिवसाची साधना, चक्र साधना आपल्याला करायची आहे, ज्यामध्ये आपण काय करणार आहात, रोज ऑराचं क्लिन्झिंग करणार आहात. रोज अगरबत्तीने आपल्याला आपल्या ऑराला क्लीन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला चक्राची साधना अशा प्रकारे करायची आहे. जर आपल्याकडे वेळेची कमतरता असेल तर 10 मिनिटे तरी आपण या मंत्राचा रोज चॅन्ट करायचा आहे, प्रत्येक चक्राचा जो दिलेला आहे. हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जसं मी म्हटलं की आचार विचार व्यवहारांमध्ये आपल्या कसं आपण परिवर्तन आणू याचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की ब्रह्मांडामध्ये देणं आणि घेणं हे दोन्ही सेम स्वरूपामध्ये असतात. आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला लाईफमध्ये काहीच मिळत नाहीये, तर नक्की आपण खूप घेतलेलं आहे पण आपण दिलेलं नाहीये. तर यामुळे आपण आधी द्यायला शिका. आपण प्रयत्न करायचा की आपल्याला किती देता येईल. जर आपण आपलं अर्निंग 100 रुपये असेल तर त्यातलं 10 रुपये आपण नक्की देऊ शकतो, 5 रुपये तरी नक्की देऊ शकतो. तर याचा प्रयत्न करा की आपल्याला आपल्या अर्निंग मधना काही आपले जे पर्सेंटेज आहेत, जे आपल्याला सगळे एक्सपेन्सेस काढून, आपले सगळे खर्च काढून आपल्याला जे वाचत आहे त्याच्यामधला 5% आपण कुठेतरी डोनेट करू. हा नियम जर तुम्ही प्रत्येक महिन्याला लागू केला तर तुम्ही बघाल तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले बदल तुम्हाला नक्की दिसतील. बऱ्याच वेळेला असं होतं, आपण खूप गायडन्स घेतो, खूप काही गोष्टी करतो, पण आपल्याला त्याचा काही उपयोग होत नाही. का होत नाही? कारण तुमची फ्रिक्वेन्सीच इतकी लो झालेली आहे की तुम्ही जे काही करत आहात ते कुठेतरी कमी पडतंय. आपल्याला आयुष्यामध्ये जे पाहिजे आहे, जी पण भौतिक सुख पाहिजे आहेत, त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपल्या ऑराच्या आणि आपल्या सोलच्या, माइंडच्या, आपल्या एनर्जी सेंटर्सच्या फ्रिक्वेन्सीला मिसमॅच होत आहे आणि म्हणून आपल्याला ते अचीव करता येत नाही. म्हणून जेव्हा आपण ही फ्रिक्वेन्सी तेवढ्या लेवलवर घेऊन जातो की तुमचा एक थॉट तुम्हाला त्या फ्रिक्वेन्सी पर्यंत सहज पोहोचवतो, त्या वस्तूपर्यंत, त्या सुखापर्यंत सहज पोहोचवतो. त्यामुळे नक्की तुम्ही प्रयत्न करा. आज तुम्ही माझी एक फॅमिली आहात, जे इतक्या आवडीने माझे व्हिडिओ बघत आहात, खूप चांगले कमेंट्स करत आहात. जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो मी आपले कमेंट्स वाचते. मला खूप छान वाटतं की याचा तुम्हाला खूप फायदा होत आहे आणि मी अजून खूप चांगले व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. आपल्याला ज्या विषयावर काही ऐकायचं असेल, व्हिडिओ हवा असेल, तर मला नक्की तुम्ही कमेंट मध्ये कळवा. मी नक्की प्रयत्न करीन की तुमच्यासाठी खूप चांगले व्हिडिओज घेऊन येण्यासाठी. आणि त्याबरोबर माझी स्वतःची ही खूप इच्छा आहे की जो व्यक्ती माझा हा व्हिडिओ बघेल, जितके पण मला फॉलो करत आहेत, त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगली प्रगती व्हावी, त्यांच्या आत्म्याची प्रगती व्हावी, त्यांच्या संपूर्ण परिवाराची प्रगती व्हावी. आणि यासाठी आपल्या सगळ्या व्ह्यूअर्ससाठी मी नेहमी श्री साईबाबा, श्री महाकाली या माझ्या देवतांकडे, श्री स्वामी समर्थ
जे पण माझे आराध्य दैवत आहेत या प्रत्येकाकडे प्रार्थना करत असते की आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये खूप चांगले बदल व्हावे, माझ्या व्हिडिओचा तुमच्या जीवनावर खूप चांगला सकारात्मक परिणाम व्हावा आणि तुम्हीही तुमच्या आत्म्याच्या एका उच्च लेवल पर्यंत नक्की पोहोचा, तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले परिवर्तन करा, तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये खूप चांगले परिवर्तन होऊ दे, ही माझी नेहमी परमात्म्याच्या चरणी प्रार्थना असते. तर असंच प्रेम देत राहा आणि नक्की आपण ही साधना सुरू करा. मी आपल्यासाठी अशाच खूप चांगल्या अजून चांगल्या साधना नक्की घेऊन येणार आहे चॅनलवरती. पण त्याआधी आपण ही साधना लवकरात लवकर सुरू करा. ही साधना सुरू केली आहे का हेही तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. त्यानंतर मी नक्की विचार करेन की आपल्यासाठी, आपली आर्थिक परिस्थिती चांगली होण्यासाठी, आपली व आपल्या कुटुंबाचे संरक्षण होण्यासाठी, आपलं कुठलंही काम लवकरात लवकर होण्यासाठी, आपल्या इच्छापूर्ती होण्यासाठी अजूनही चांगल्या साधना मी आपल्याला नक्की शिकवणार आहे, नक्की सांगणार आहे. तर नक्की आपण मला एकदा कमेंटमध्ये कळवा की आपण या साधना सुरू केल्या आहेत की नाही. तर नक्की मी नवीन एक विषय घेऊन आपल्या समोर लवकर येईन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल.